इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट या टॉपिकमध्ये पुढे आपण बघत आहोत इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, ज्याला आपण बऱ्याचदा EMI बोलतो. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन टेक्स्टबुकमध्ये काही ठिकाणी तुम्हाला EMI हा वर्ड सुद्धा दिसेल. सो व्हॉट इज EMI? EMI मीन्स इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन ही फिजिक्स किंवा सायन्समध्ये असणे खूप इम्पॉर्टंट टर्म आहे. बऱ्याचदा मुलांना हा टॉपिक थोडा अवघड वाटतो. म्हणजे नावाला बघूनच ते घाबरता की काय असणार EMI, पण घाबरण्यासारखं काही नाही. खूप सिंपल टॉपिक आहे. फक्त तुमचं अटेन्शन देऊन सगळं काही गोष्टी नीट समजून घ्या. सो EMI म्हणजे काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय? सिंपल वर्ड्समध्ये सांगायचं झालं तर EMI म्हणजे काय? इंडक्शन ऑफ करंट किंवा करंट तिथे प्रोड्यूस होणं. कशामुळे? बिकॉज ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. करंट आणि मॅग्नेटिक फील्ड याला आपण रिलेट करतोय. करंट इंड्यूस होते. कशामुळे करंट इंड्यूस होते? बिकॉज ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड, याला आपण बोलतो EMI. सो EMI म्हणजे काय? EMI ला आपण असं मेन्शन करू शकतो, इट इज रिलेटेड टू इंडक्शन ऑफ करंट, और किंवा आपण असं बोलू शकतो करंट इज इंड्यूस्ड बिकॉज ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, याला आपण बोलतो EMI. EMI किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन समजण्याआधी आतापर्यंत आपण मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये काय काय महत्त्वाचं बघितलेलं आहे त्याची आपल्याला एकदा रिव्हिजन करावं लागणार आहे, कारण ते बघितल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. आणि इवन हा चॅप्टर असा आहे, स्पेशली हा जो टॉपिक आहे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, की यामध्ये तुम्ही जर एखादा टॉपिक स्किप केला आणि त्यानंतर पुढचा टॉपिक जर बघितला तर पुढचा टॉपिक तुम्हाला समजायला थोडा अवघड जाणार आहे. त्यामुळे चॅप्टरमध्ये कोणताच टॉपिक स्किप करू नका. सिक्वेन्स जसा दिलेला आहे टेक्स्टबुक तशा सिक्वेन्सने प्रत्येक टॉपिक समजून घ्या. याचे व्हिडिओसुद्धा प्लेलिस्टमध्ये अवेलेबल आहे. त्यामुळे जर तुम्ही EMI हा जो व्हिडिओ बघत असाल आता, तर याच्या आधीचे व्हिडिओज तुम्ही बघितलेले असेल तेवढे इन्शोर करा. सो आतापर्यंत आपण काय बघितलं मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंटमध्ये? सगळ्यात आधी आपण बघितलं की सपोज एक कंडक्टर आहे. कंडक्टर आहे म्हणजे एक वायर असणार आहे, त्यामधून काहीतरी करंट पास होतोय. तर ज्यावेळेस एखाद्या कंडक्टरमधून करंट पास होतोय त्यावेळेस तिथे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. हे तर आपण बघितलं, राईट? करंट कॅन कंडक्टरच्या अराउंड मॅग्नेटिक फील्डचा प्रेझेन्स असतो, हे आपण बघितलं. त्यानंतर सेकंड आपण एक एक्सपेरिमेंट केलेला. या एक्सपेरिमेंटमध्ये आपण काय केलं, एक मॅग्नेट घेतला होता, ठीक आहे, आणि एक अशी वायर इथे दाखवलेली. या वायरला आपण काही सप्लायसुद्धा दिला होता. एक वायर होती, या वायरमधून करंट जाणार होता. मॅग्नेट आहे म्हणजे इथे मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. आपण म्हणत होतो की करंट आणि मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना परपेंडिक्युलर होते. त्यामध्ये आपण काय बघितलं, ज्यावेळेस ही जी वायर आहे या वायरमधून ज्यावेळेस करंट पास होतोय, या वायरमधून ज्यावेळेस करंट पास होतं आणि त्या वायरच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड आहे, त्या केसमध्ये ही जी वायर आहे ही वायर बेंड होत होती. म्हणजे त्याची ओरिजिनल पोझिशन अशी होती, तर ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्डमध्ये असणाऱ्या ह्या वायरमधून ज्यावेळेस करंट पास होते त्यावेळेस ही वायर बेंड होते. मी जर करंटची डायरेक्शन रिव्हर्स केली तर वायरचं बेंडिंग सुद्धा ऑपोजिट डायरेक्शनमध्ये होणार आहे. इव्हन जर मी पोलॅरिटी चेंज केली, म्हणजे हा जर सपोज नॉर्थ आणि साऊथ पोल होता आणि आता मी साऊथ आणि नॉर्थ पोल जर केला तरी सुद्धा वायरचं बेंडिंग चेंज होणार आहे. म्हणजे फर्स्ट केसमध्ये जर असं बेंडिंग होत होतं तर आता असं बेंडिंग होणार आहे. हे आपण त्या एक्सपेरिमेंटमध्ये बघितलं. त्यामुळे आपण काय कन्क्लूड केलं की ज्यावेळेस एखाद्या कंडक्टरमधून करंट पास होतो आणि तिथे मॅग्नेटिक फील्ड असेल त्यावेळेस तिथे फोर्स एक्झर्ट होतो. फोर्स काय एक्झर्ट होतो? वायर स्ट्रेट होते, वायर बेंड होते. वायर बेंड होते म्हणजे तिथे काहीतरी मोशन होते, काहीतरी मुवमेंट होते. मोशन होण्यासाठी किंवा मुवमेंट होण्यासाठी फोर्स तर असणारच आहे. म्हणजेच काय, करंट आणि मॅग्नेटिक फील्ड यामुळे तिथे काहीतरी फोर्स एक्झर्ट होतोय त्या कंडक्टरवरती, असं आपण कन्क्लूड केलेलं. सो करंट आहे, आपण करंट पास करतोय म्हणजे आपण काय म्हणतो की इलेक्ट्रिकल एनर्जी आहे. करंट इज इलेक्ट्रिकल एनर्जी. वायरमध्ये काहीतरी मोशन होते, मुवमेंट होते, म्हणजे तिथे कोणती एनर्जी असणार आहे. ज्यावेळेस आपण मोशन बोलतो, मुवमेंट बोलतो, त्यावेळेस त्याला आपण मेकॅनिकल एनर्जी बोलतो. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी याला आपण एकत्र मेकॅनिकल एनर्जी बोलतो. सो थोडक्यात काय, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन मेकॅनिकल एनर्जीमध्ये होतं असं आपण बोलतो. याचं एक्झाम्पल आपण यामध्ये बघितलं, मोटरमध्ये आपण काय करत होतो, करंट पास करत होतो आणि त्यानंतर काहीतरी मोशन और मुवमेंट होत होते. करंट पास करतोय आणि त्यामुळे काहीतरी मोशन किंवा मुवमेंट होते. सो हे होतं, हे मोटरचं जे वर्किंग आहे, वर्किंग ह्या प्रिन्सिपलवर आधारित होतं. तर इथे आपण काय बघितलं की करंट आणि मॅग्नेटिक फील्ड याचा कंबाईंड रिझल्ट असं आपण बोलू शकतो. सोप्या शब्दामध्ये करंट आणि मॅग्नेटिक फील्ड याचा कंबाईंड रिझल्ट आहे फोर्स किंवा मोशन, किंवा आपण असं बोलू शकतो इलेक्ट्रिकल एनर्जीला आपण मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. मग याच्या ऑपोजिट पॉसिबल आहे का? याची रिव्हर्स केस पॉसिबल आहे का? रिव्हर्स केस म्हणजे मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन मी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करू शकते का? मेकॅनिकल एनर्जीचं कन्वर्जन मी इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करू शकते का? याचाच अर्थ काय, इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन म्हणजे ह्या केससाठी मी करंट प्रोड्यूस करू शकते का? करंट मी कसं प्रोड्यूस करणार? युजिंग मॅग्नेटिक फील्ड. बघा आपण कशाला रिलेट करतोय, करंट, मॅग्नेटिक फील्ड आणि फोर्स और मोशन याला आपण रिलेट करतो. आपण म्हणतो I आणि B याचा कंबाईंड रिझल्ट आहे फोर्स. मग जर मला I पाहिजे असेल तर F आणि B याचा कंबाईंड रिझल्ट फोर्स असू शकतो का?
आपण करंट प्रोड्यूस करू शकतो का? बिकॉज ऑफ मॅग्नेटिक फील्ड किंवा मग मोशनमुळे किंवा मुवमेंटमुळे. मुवमेंट, मोशन और मॅग्नेटिक फील्ड याच्यामुळे आपण करंट प्रोड्यूस करू शकतो का? करंट इंड्यूस होऊ शकतो किंवा मेकॅनिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये पॉसिबल आहे का? तर यासाठी एक एक्सपेरिमेंट केला गेला आणि त्यावरून समजलं की हो, आपण करंट इंड्यूस करू शकतो, करंट प्रोड्यूस करू शकतो विथ द हेल्प ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड, आणि यालाच बोलतो आपण EMI किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. हा एक्सपेरिमेंट कॅरी केला एका सायंटिस्टनी, त्यांचं नाव आहे फॅरेडे. त्यांचं नाव आहे फॅरेडे. सो फॅरेडेनी हे सगळं दाखवून दिलं की करंट इंड्यूस करणं पॉसिबल आहे. आता आपण काय म्हणतो की करंट जर मला पाहिजे तर तिथे मला बॅटरी लागणार आहे असं आपण बोलतो. करंट पाहिजे म्हणजे काय, ते व्होल्टेज सोर्स पाहिजे, बॅटरी पाहिजे. बट ह्या फीचरमुळे किंवा ह्या प्रॉपर्टीमुळे आपण विदाउट हेल्प ऑफ बॅटरी सुद्धा करंट प्रोड्यूस करू शकतो विथ द हेल्प ऑफ मॅग्नेटिक फील्ड. ठीक आहे, विदाउट हेल्प ऑफ बॅटरी करंट प्रोड्यूस करू शकतो विथ द हेल्प ऑफ मॅग्नेटिक फील्ड, अँड दिस इज नथिंग बट EMI और इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. सो व्हॉट इज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन? जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट आपण जनरेट करू शकतो किंवा इथे आपण इंडक्शन सुद्धा बोलू शकतो. इंडक्शन और जनरेशन ऑफ इलेक्ट्रिक करंट इन अ कंडक्टर बाय चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. करंट आपण कसं प्रोड्यूस करतोय? बाय चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड. करंट प्रोड्यूस करण्यासाठी आपण मॅग्नेटिक फील्ड चेंज करतोय अराउंड इट. यासाठी आपण काय करू शकतो? कंडक्टर आपण मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह करू शकतो. मॅग्नेटिक फील्ड म्हणजे काय? अशा या फील्ड लाईन्स असणार आहे. तर आपण काय करू शकतो? आपल्याला बेसिकली काय करायचं? मॅग्नेटिक फील्ड चेंज करायचं. मग आपण काय करू शकतो? हा जो असा कंडक्टर, हा कंडक्टर या मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह करू शकतो, किंवा हा जो कंडक्टर हा स्टेशनरी ठेवायचा आणि जे ह्या फील्ड लाईन्स आहे या फील्ड लाईन चेंज करायच्या. त्यामुळे कंडक्टर मुव्हिंग इन अ मॅग्नेटिक फील्ड और मॅग्नेटिक फील्ड अराउंड कंडक्टर इज चेंजिंग, या केसमध्ये करंट इंड्यूस होणार आहे. ओके, किंवा आपण असं लिहू शकतो वेन एव्हर नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स आर चेंजिंग करंट इज इंड्यूस. म्हणजे ह्या ज्या लाईन ऑफ फोर्स आहे या चेंज होत आहे. जर मी कंडक्टर मूव्ह करते, कंडक्टर मूव्ह करते म्हणजे काय होणार आहे? या ज्या लाईन्स आहे, या पास करणाऱ्या ज्या लाईन आहे त्या कंटिन्युअसली चेंज होतील. किंवा जर मी कंडक्टर स्टेशनरी ठेवला आणि ह्या लाईन चेंज करते, मॅग्नेटिक फील्ड मध्ये चेंज होणार किंवा फोर्स ऑफ मॅग्नेटिक लाईन्समध्ये चेंज होणार आहे. त्यामुळे इथे करंट इंड्यूस होणार आहे. समजला? सिंपल प्रिन्सिपल आहे. करंट प्रोड्यूस होतो कशामुळे? मॅग्नेटिक फील्डच्या चेंजमुळे. आणि हे प्रिन्सिपल काय होतं? मोठ्याचं प्रिन्सिपल काय होतं? ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्डमध्ये असणाऱ्या एका कंडक्टरमध्ये आपण करंट पास करतो तिथे फोर्स प्रोड्यूस होतो. याचं इथे आपण काय म्हणतोय की ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्ड आपण चेंज करतोय त्यावेळेस इथे करंट इंड्यूस होतोय. हे दोन कम्प्लिटली ऑपोजिट टर्म्स आहेत. त्यामुळे या प्रिन्सिपलवरती मोटर वर्क करते आणि या प्रिन्सिपलवरती जनरेटर वर्क करतो. जनरेटर म्हणजे काय? जनरेटर म्हणजे आपण बोलतो की जनरेट करणे. जनरेट करणे म्हणजे काय? जनरेटरचं काम काय असतं? जनरेटरचं काम असतं की इलेक्ट्रिकल एनर्जी, बरोबर, इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोड्यूस करणे. की प्रोड्यूस करण्या म्हणण्यापेक्षा आपण म्हणतो की एनर्जी आपण प्रोड्यूस पण करू शकत नाही, डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. त्यामुळे इथे प्रॉपर वर्ड असेल, आपण एनर्जी ट्रान्सफर करतो. त्यामुळे जनरेटरचं फंक्शन काय असतं? जनरेटरचं फंक्शन असतं प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी फ्रॉम मेकॅनिकल एनर्जी. आणि याचं फंक्शन असं मोठंचं फंक्शन असतं इलेक्ट्रिकल टू मेकॅनिकल एनर्जी. त्यामुळे ह्या प्रिन्सिपलवरती मोटर काम करते आणि ह्या प्रिन्सिपलवरती जनरेटर काम करतं. सो आता हा जो एक्सपेरिमेंट होता फॅरेडेचा एक्सपेरिमेंट, की जेव्हा त्यांनी कन्क्लूड केलं की करंट आपण इंड्यूस करू शकतो बाय चेंजिंग मॅग्नेटिक फील्ड, तो आपल्याला आता नीट समजून घ्यायचा आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन किंवा करंटचं इंडक्शन कसं होतं बिकॉज ऑफ चेंज इन मॅग्नेटिक फील्ड, ते समजण्यासाठी आपल्याला एक सिम्पल एक्सपेरिमेंट करायचा आहे. या एक्सपेरिमेंटमध्ये हा सेटअप दाखवलेला आहे. यामध्ये आपल्याला एक्झॅक्टली काय करायचं आहे, त्यावरून आपल्याला काय रिझल्ट मिळणार आहे आणि काय कन्क्लुजन आपल्याला काढायचं आहे ते आपण इथे डिस्कस करत आहोत. जेवढं पॉसिबल असेल तेवढ्या सोप्या शब्दांमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर हा एक्सपेरिमेंट समजण्यासाठी आपल्याला एका टर्मची किंवा एका इन्स्ट्रुमेंटची माहिती पाहिजे. त्याला आपण बोलतो गॅल्व्हनोमीटर. कदाचित तुम्ही ऐकलेलं असेल गॅल्व्हनोमीटर. सो गॅल्व्हनोमीटर आपण असा दाखवतो सिम्बॉलिक फॉर्ममध्ये जीनी. ठीक आहे, दिस इज गॅल्व्हनोमीटर. गॅल्व्हनोमीटर म्हणजे काय? गॅल्व्हनोमीटरचं फंक्शन काय असतं? गॅल्व्हनोमीटर करंटला डिटेक्ट करतं. ठीक आहे, करंटला डिटेक्ट करतं. म्हणजे सर्किटमध्ये जर गॅल्व्हनोमीटर असेल आणि त्या सर्किटमध्ये जर करंट पास होत असेल तर गॅल्व्हनोमीटरचा जो पॉइंटर असतो तो पॉइंटर डिफ्लेक्ट होतो. गॅल्व्हनोमीटरचा फोटो तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे. इव्हन तुम्ही गुगलवरती सुद्धा चेक करू शकता गॅल्व्हनोमीटर कसं असतं. सो एक असा एक डब्बा असतो किंवा बॉक्स असतो, त्याच्यावरती असे काही रिडिंग्स असतात, असा एक पॉइंटर असतो. जेव्हा केव्हा सर्किटमधून करंट पास होणार आहे, जेव्हा केव्हा ज्या सर्किटमध्ये गॅल्व्हनोमीटर कनेक्टेड आहे त्या सर्किटमधून करंट पास होणार आहे, हा जो गॅल्व्हनोमीटर आहे हा करंटचा प्रेझेन्स डिटेक्ट करतो आणि त्याच्या अकॉर्डिंग हा जो पॉइंटर आहे ह्या साईडला मूव्ह होईल किंवा या साईडला मूव्ह होईल, दोन्ही साईडला त्याचं डिफ्लेक्शन होतं. दिस इज गॅल्व्हनोमीटर. तर गॅल्व्हनोमीटरचं बेसिक फंक्शन काय असतं? सर्किटमध्ये करंट आला, करंट डिटेक्ट करायचा. करंट आला हे आपल्याला कसं समजणार? गॅल्व्हनोमीटर थ्रू. हा जो पॉइंटर आहे हा पॉइंटर मूव्ह झाला, डिफ्लेक्ट झाला, तर समजायचं की सर्किटमध्ये करंट आहे. म्हणजे करंटचा प्रेझेन्स डिटेक्ट करण्यासाठी गॅल्व्हनोमीटरचा यूज होतो. गॅल्व्हनोमीटर याचं वर्किंग प्रिन्सिपल म्हणजे गॅल्व्हनोमीटर कसं वर्क करतं हे वर्किंग प्रिन्सिपल सिमिलर आहे मोटरसोबत.
आता जी आपण मोटर बघितली म्हणजे काय, आपण म्हणतो की मोटर म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्व्हर्जन आपण मेकॅनिकल एनर्जीमध्ये करतो. सो ह्याच प्रिन्सिपलवरती गॅल्व्हनोमीटर वर्क होतं. कसं, आपण म्हणतो की मोटारचं ज्यावेळेस आपण कन्स्ट्रक्शन बघितलं किंवा मोटारचं वर्किंग बघितलं त्यावेळेस आपण काय म्हणत होतो की जर मॅग्नेटिक फील्ड असेल आणि एक करंट कॅरिंग कंडक्टर जर असेल त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये, तर तो करंट कॅरिंग कंडक्टर फोर्स एक्सपिरियन्स करतो किंवा त्याच्यावरती फोर्स एक्झर्ट होतो. फोर्स एक्झर्ट होतो म्हणजे ती जी वायर जो एक्सपेरिमेंट आपण केला त्यामध्ये ती वायर मूव्ह होत होती, वायर बेंड होत होते. तर यामध्ये काय होतं, गॅल्व्हनोमीटरमध्ये सुद्धा सेम प्रिन्सिपल आहे. मॅग्नेटिक फील्ड असणार आहे, त्यामधून एक कॉईल ठेवलेली असणार आहे. मॅग्नेटिक फील्ड आहे, एक कॉईल आहे. ज्यावेळेस या कॉईलमधून करंट पास होतोय, करंट पास होते तिथे मॅग्नेटिक फील्डचा प्रेझेन्स आहे. त्यामुळे काय होणार आहे, ही जी कॉईल आहे या कॉईलवरती फोर्स एक्झर्ट होणार आहे. कॉईलची काहीतरी मुवमेंट होणार आहे, कॉईलची काहीतरी मोशन होणार आहे. आणि ही जी कॉईल असते ही कॉईल हा जो पॉइंटर असतो ना या पॉइंटरला कनेक्टेड असते. कॉईल या पॉइंटरला कनेक्टेड असते. ज्यावेळेस करंट पास होतोय, मॅग्नेटिक फील्ड आहे, कॉईलमध्ये काहीतरी मुवमेंट होते, काहीतरी मोशन होते, कॉईल काहीतरी हलते. त्यामुळे काय होणार, हा जो पॉइंटर आहे हा पॉइंटर सुद्धा ऑटोमॅटिकली मूव्ह होणार आहे. पॉइंटर मूव्ह होतोय म्हणजेच काय, आपण असं म्हणणार की इथे पॉइंटर मूव्ह होतोय म्हणजेच काय, काहीतरी करंट पास होतोय त्यामुळे पॉइंटर मूव्ह होतं असं आपण कन्क्लूड करतो. समजलं. मॅग्नेटिक फील्ड, कॉईल पॉइंटरला कनेक्टेड असते. कॉईल मूव्ह होणार त्यामुळे ऑटोमॅटिकली पॉइंटर मूव्ह होणार. पॉइंटर मूव्ह होतं म्हणजे पॉइंटर डिफ्लेक्ट होतो, मग आपल्याला समजतं की इथे काहीतरी करंट आहे. सो याचा एवढा डिटेल अभ्यास करण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला आता सध्या एवढं लक्षात ठेवायचं की गॅल्व्हनोमीटरचा यूज काय असतो, करंट आहे की नाही करंट डिटेक्ट करणं, करंटचा प्रेझेन्स डिटेक्ट करणं, हे फंक्शन असतं गॅल्व्हनोमीटरचं. ठीक आहे. आता या एक्सपेरिमेंटसाठीचा सेटअप बघतो आपण. सेटअप एक सिंपल सेटअप इथे दाखवलेला आहे. इथे एक कॉईल दाखवलेली आहे. कॉईल म्हणजे काय, कंडक्टर आहे. ही कॉईल एका गॅल्व्हनोमीटरला कनेक्टेड आहे. म्हणजे काय, या कॉईलमधून ज्यावेळेस करंट पास होईल त्याचं प्रेझेन्स गॅल्व्हनोमीटर डिटेक्ट करेल किंवा कॉईलमधून करंट जात आहे की नाही ते डिटेक्ट करण्याचं काम हा गॅल्व्हनोमीटर करणार आहे. त्यानंतर इकडे अजून एक स्ट्रक्चर तुम्हाला दिसते, एक सोलेनॉइड दाखवलेलं आहे. सोलेनॉइड म्हणजे काय, सोलेनॉइड इज अगेन अ कंडक्टर, फक्त तो एका कॉईलच्या फॉर्ममध्ये असतो. आणि त्यानंतर या सोलेनॉइडच्या इथे एक बॅटरी किंवा पॉवर सप्लाय दिलेला आहे. इथे की दिलेलं आहे, कीमुळे आपण इथून फ्लो होणारा करंट कंट्रोल करू शकतो. हे दोन्ही स्ट्रक्चर एकमेकांच्या जवळ आहे, बट ते फिजिकली एकमेकांना टच करत नाहीये. त्याच्यामध्ये कॉमन असं काहीच नाही, फक्त ते एका ठिकाणी एकमेकांच्या जवळ ठेवलेले, नॉट फिजिकली कनेक्टेड. सेटअप तर समजला. आता आपल्याला इथे काय करायचं, आपल्याला जो एक्सपेरिमेंट करायचा आहे, आपल्याला एक्सपेरिमेंट इथे करायचं आहे आणि ऑब्झर्वेशन इथे बघायचं आहे. म्हणजे इथे एक्सपेरिमेंट करायचा आहे आणि इथून आपल्याला रिझल्ट चेक करायचा आहे. ठीक आहे. समजलं इथपर्यंत सेटअप काय किंवा आपल्याला काय करायचं आहे. तर आता यामध्ये आपल्याला एका प्रिन्सिपलचा यूज होणार आहे, जो प्रिन्सिपल आपण बऱ्याचदा डिस्कस केला. करंट कॅरिंग कंडक्टरमधून ज्यावेळेस करंट पास होतं, एखाद्या कंडक्टरमधून ज्यावेळेस करंट पास होतं त्यावेळेस त्या कंडक्टरच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतो. फर्स्ट प्रिन्सिपल, करंट ज्यावेळेस पास होतो त्यावेळेस त्या कंडक्टरच्या अराउंड मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होतं. आता इथे आपल्याला एक्सपेरिमेंटमध्ये काय करायचं आहे, सगळ्यात आधी इथे आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत. बॅटरी आहे, आपल्याला इथून करंट पास करायचा आहे. हा करंट आपल्याला ऑन आणि ऑफ करायचा, सोलेनॉइडमधून पास होणारा. म्हणजे एक करंट पास करायचा आणि लगेच तो करंट बंद करायचा किंवा सप्लाय बंद करायचा, म्हणजे करंट ऑन ऑफ होणार आहे. ज्यावेळेस इथून करंट पास होणार आहे, सोलेनॉइड आहे, हा कंडक्टर आहे, करंट पास होते म्हणजे इथे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. हे तर समजते. इथे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस होणार आहे. करंट ज्यावेळेस ऑन ऑफ होणार आहे, ऑन केला आणि लगेच ऑफ केला, ऑन केला ऑफ केला. जर आपण असं केलं तर या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्वेशन असं मिळेल की गॅल्व्हनोमीटरची ही जी निडल आहे ना, ही डिफ्लेक्ट झाली आणि परत झिरोला आली. करंट ऑन होता, करंट ऑफ केला तर गॅल्व्हनोमीटरची निडल आहे ना अशी काही डिफ्लेक्ट होणार आणि परत इमिडिएटली ती झिरोला येणार आहे. याचा अर्थ काय, ज्यावेळेस मी इथे करंट ऑन ऑफ करते, या दोघांमध्ये काही कनेक्शन नाही आहे, इथे मी करंट ऑन ऑफ करते त्यावेळेस इथे सुद्धा करंट प्रोड्यूस होतं किंवा इथे करंटचं करंट प्रेझेंट आहे. याचा अर्थ काय, इथे काहीतरी करंट इंड्यूस झालेला आहे. हे इंडक्शन कशामुळे झालेलं आहे, इथे आपण काय करतो, इथे आपण करंट ऑन ऑफ करतो म्हणजे मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस झालं होतं, मॅग्नेटिक फील्ड झिरो झालेलं आहे, म्हणजे इथे मॅग्नेटिक फील्डमध्ये चेंज झालेला आहे. या चेंज ऑफ मॅग्नेटिक फील्डमुळे इथे करंट इंड्यूस झालेला आहे. समजलं. सो फर्स्ट करंट ऑन ऑफ इन सोलेनॉइडमधून पास होणार करंट मी ऑन केला ऑफ केला. ठीक आहे, म्हणजे करंट स्टार्ट झाला आणि करंट लगेच स्टॉप झाला. गॅल्व्हनोमीटर निडल डिफ्लेक्ट्स अँड कम टू झिरो. तर इथे ऑब्झर्वेशन काय झालं, ही जी निडल होती ती अशी डिफ्लेक्ट झाली पटकन झिरोला आली. निडल डिफ्लेक्ट झाली झिरोला आली. म्हणजेच काय, इथे आपण असं बोलू शकतो, करंट स्टार्ट किंवा स्टॉप केला तर मॅग्नेटिक फील्ड चेंज होते. करंट स्टार्ट स्टॉप केला म्हणजे इथे असणारं फील्ड तर ऑब्व्हियसली चेंज होणार आहे. हे चेंज ऑफ फील्डमुळे इथे करंट इंड्यूस झालेला आहे. क्लिअर आहे, समजला. सो आपण इथे काय केलेलं आहे, मॅग्नेटिक फील्ड चेंज केलेलं आहे. ओके. नाऊ सेकंड, आता सपोज आपण असं केलं की करंट ऑनच ठेवला, इथून पास होणार करंट ऑन ठेवला, आपल्याला ऑब्झर्वेशन इथे करायचं आहे आणि एक्सपेरिमेंट इथे करायचं आहे. सो सपोज इथून बॅटरीमधून कंटिन्युअसली करंट फ्लो होतोय आणि आपण आता काय केलं, हे जे स्ट्रक्चर किंवा हे जे सोलेनॉइड आहे ना, हे सोलेनॉइड आपण ह्या कॉईलच्या दिशेने असं मूव्ह केलं आणि कॉईलपासून ते अगेन दूर घेतलेलं आहे. म्हणजे आपण एकतर असं कॉईलच्या जवळ आणलं किंवा कॉईलपासून दूर घेतलेलं आहे.
तर ह्या केसमध्ये सुद्धा काय होणार आहे, गॅल्व्हॅनोमीटर डिफ्लेक्ट होतोय. समजते काय सांगते. फर्स्ट केसमध्ये आपण काय केलं, फक्त करंटवरती एक्सपेरिमेंट केला, करंट ऑन ऑफ केला, मॅग्नेटिक फील्ड इथे प्रोड्यूस झालं, मॅग्नेटिक फील्ड चेंज झालं, त्यामुळे इथे करंट इंड्यूस झाला. सेकंड स्टेप आपण काय केलं, करंट आता आपण ऑनच ठेवलेला आहे, फक्त आपण सोलेनॉइड जो आहे तो मूव्ह करतोय. करंट ऑन ठेवलेला आहे, करंट फ्लो होतोय, सोलेनॉइड मूव्ह करतोय, एकतर आपण कॉइलकडे आणतो किंवा कॉइलपासून दूर देतोय. त्यावेळेस इथे ऑब्झर्वेशन आहे की इथे गॅल्व्हॅनोमीटर अगेन डिफ्लेक्ट होतोय. म्हणजे काय, करंट इथे कॉन्स्टंट ठेवलेला आहे, करंट फ्लोईंग आहे कंटिन्युअसली, सो करंट इज कॉन्स्टंट. चेंजिंग पोझिशन चेंज मॅग्नेटिक फील्ड, आपण याची पोझिशन चेंज करतोय, म्हणजेच काय, इथे अगेन मॅग्नेटिक फील्ड चेंज होणार आहे आणि त्यामुळे करंट इंड्यूस होतोय. तर ह्या दोन्ही केसेसमध्ये गॅल्व्हॅनोमीटरचा पॉइंटर डिफ्लेक्ट होतोय, म्हणजेच काय, दोन्ही केसेसमध्ये करंट इंड्यूस होत आहे. समजलं एक्सपेरिमेंट. फर्स्ट केसमध्ये आपण मॅग्नेटिक फील्ड चेंज केलं, सेकंड केसमध्ये आपण कंडक्टर मूव्ह केलेला आहे. दोन्ही केसमध्ये करंट डिटेक्ट झालेला आहे. म्हणजेच काय, या दोघांमध्ये काही कॉन्टॅक्ट नाही आहे. इथे या कॉइलला आपण काही सप्लायसुद्धा दिलेला नाही आहे. या दोघांमध्ये काही कॉन्टॅक्ट नाही, ह्या कॉइलला आपण काही सप्लायसुद्धा दिलेला नाही, तरीसुद्धा ह्या कॉइलमध्ये करंट प्रोड्यूस झालेला आहे. आता हा प्रोड्यूस झालेला करंट खूप स्मॉल अमाऊंटचा असतो, त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला प्रॅक्टिकली ॲप्लिकेशनमध्ये EMI ह्या कॉन्सेप्टचा यूज करायचा असतो, त्यावेळेस आपल्याला खूप जास्त अमाऊंटमध्ये करंट इथे लागत असतो. आणि यावर बेस्ड असतं वर्किंग ऑफ जनरेटर. आपण जे बोलतो जनरेटरचा यूज काय असतो, जनरेटरचा यूज असतो आपण म्हणतो इलेक्ट्रिसिटी जनरेट करणे म्हणजे करंट जनरेट करायचा. कशापासून जनरेट करायचा आहे, मेकॅनिकल एनर्जीपासून. सो दिस इज प्रिन्सिपल ऑफ जनरेटर. त्या ठिकाणी ह्या EMIचा यूज केला जातो. समजलं EMI म्हणजे काय. आय होप टर्म तुम्हाला नीट समजलेली आहे. याला अजून बोलता फॅराडेज लॉ ऑफ इंडक्शन, किंवा फॅराडेज लॉ काय सांगतो, वेनेवर number of magnetic lines of force through a coil changes, current is induced in the coil. ठीक आहे. म्हणजे मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स चेंज, नंबर ऑफ मॅग्नेटिक लाईन ऑफ फोर्स चेंज होतं किंवा मॅग्नेटिक फील्ड चेंज होतं, त्यावेळेस करंट इंड्यूस होणार आहे. आणि यामध्ये हा जो इंड्यूस झालेला करंट आहे, या इंड्यूस झालेल्या करंटची सुद्धा एक डायरेक्शन असते. ती डायरेक्शन फाइंड करण्यासाठी आपण यूज करतो फ्लेमिंग्स राईट हँड रूल. त्यासाठी आपण कोणता रूल यूज करतो, फ्लेमिंग्स राईट हँड रूल. आतापर्यंत आपण 2 रूल बघितले, एक होता राईट हँड थंब रूल. ठीक आहे, राईट हँड थंब रूल बघितला, त्यानंतर आपण फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल बघितला. आता आपल्याला बघायचा फ्लेमिंग्स राईट हँड रूल. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल तो आपण कशासाठी यूज करत होतो, जे आपण सेकंड प्रिन्सिपल बघितलं की मॅग्नेटिक फील्ड, त्यामधून एखादी वायर मी सस्पेंड केलेली आहे, त्यामधून करंट पास होतो, तो फोर्स इथे एक्झर्ट होतोय. या फोर्सची डायरेक्शन फाइंड करण्यासाठी आपण लेफ्ट हँड रूलचा यूज केला. राईट हँड रूलचा यूज कशासाठी होणार आहे, या इंड्यूस करंटची डायरेक्शन फाइंड करण्यासाठी होणार आहे. जिथे जे प्रोड्यूस होतं त्याची डायरेक्शन फाइंड करण्यासाठी तो रूल आपण यूज करतोय. त्या केसमध्ये फोर्स प्रोड्यूस होत होता, तो फोर्स फाइंड करण्यासाठी, फोर्सची डायरेक्शन फाइंड करण्यासाठी आपण लेफ्ट हँड रूलचा यूज केला. राईट हँड रूलचा यूज इथे काय प्रोड्यूस होतं, इथे करंट इंड्यूस होतं किंवा करंट प्रोड्यूस होतं असं आपण बोलू शकतो. तर ह्या करंटची डायरेक्शन फाइंड करण्यासाठी आपल्याला राईट हँड रूलचा यूज करावा लागणार. अगदी सिंपल रूल आहे, लगेच बघूया व्हॉट इज दॅट रूल. फ्लेमिंग्स राईट हँड रूल. राईट हँड रूलचा यूज आपण कुठे करणार आहोत, आपण इंड्यूस करंटची डायरेक्शन फाइंड करण्यासाठी राईट हँड रूलचा यूज करणार आहोत. आता आपण एकदा हा रूल समजून घेऊ, त्यानंतर आपण जेव्हा जनरेटरचा अभ्यास करू त्यावेळेस आपल्याला ह्या राईट हँड रूलचं ॲप्लिकेशनसुद्धा समजणार, किंवा डायरेक्शन ऑफ करंट कशी फाइंड करायची ते तिथे आपल्याला समजणार आहे. सो रूल काय सांगतो, आपल्याला यूज करायचं आहे राईट हँड. ठीक आहे, फ्लेमिंग एका सायंटिस्टचं नाव आहे, त्यांनी रूल दिला, सो म्हणून त्याला बोलतो फ्लेमिंग्स राईट हँड रूल. राईट हँडचा यूज आपल्याला करायचा आहे. लेफ्ट हँड रूल जो आपण बघितला, लेफ्ट हँड रूल आपण कशासाठी यूज करत होतो, फोर्स कोणत्या डायरेक्शनमध्ये असतो किंवा कंडक्टरवर ॲक्ट होणार फोर्सची डायरेक्शन फाइंड करण्यासाठी आपण लेफ्ट हँड रूलचा यूज करायचो. राईट हँड रूलचा यूज आपण करत आहोत इंड्यूस करंटची डायरेक्शन फाइंड करण्यासाठी. सो त्यासाठी काय करायचं आहे, राईट हँड यूज करायचा आहे, थंब आणि त्यानंतरचे 2 फिंगर आपल्याला यूज करायचं, म्हणजे आपल्याला थंबचा यूज करायचा आहे, इंडेक्स फिंगरचा यूज करायचा आहे आणि मिडल फिंगरचा यूज करायचा आहे. लेफ्ट हँड रूलमध्ये सुद्धा आपण या 3च फिंगरचा यूज करत होतो. या ठिकाणी सुद्धा आपल्याला सेम त्या लेफ्ट हँड रूलसारखंच हे 3 फिंगर एकमेकांना परपेंडिक्युलर दाखवायचे. म्हणजे थंब आहे, थंबला परपेंडिक्युलर इंडेक्स फिंगरला परपेंडिक्युलर मिडल फिंगर, त्यामुळे हे 3 फिंगर एकमेकांना परपेंडिक्युलर असणार आहे. या पोझिशनमध्ये आपल्याला फिंगर दाखवायचे. यामध्ये हा जो फिंगर असतो, थंब जो असतो, थंब हा कंडक्टरच्या मोशनच्या डायरेक्शनमध्ये असतो, म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये कंडक्टर मूव्ह होतोय ती डायरेक्शन असते या थंबची. त्यानंतर बी हा जो फिंगर आहे, इंडेक्स फिंगर, हा फिंगर अगेन मॅग्नेटिक फील्डलाच रिप्रेझेंट करतोय, डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ही असणार आहे. आणि हा जो मिडल फिंगर आहे, हा मिडल फिंगर
डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट देणार आहे. आपल्याला काय फाईंड करायचं आहे? डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट, म्हणजे मिडल फिंगरचा यूज करून आपण इंड्यूस करंटची डायरेक्शन इथे फाईंड करणार. सो दिस इज फ्लेमिंग्स राईट हँड रूल. ओके, सो स्टेटमेंट बघा काय आहे. स्ट्रेच थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर सच अ वे दॅट, आपल्याला काय करायचं आहे? राईट हँडचे इथे स्ट्रेच ऑफ राईट हँड, राईट हँडचं आपल्याला थंब आणि बाकीचे दोन फिंगर, जसं आपण लेफ्ट हँड रूलमध्ये यूज केलं तसेच फिंगर्स आपल्याला यूज करायचे. थंब, बाकीचे दोन फिंगर, थंब, इंडेक्स फिंगर अँड मिडल फिंगर ऑफ राईट हँड सच वे दॅट दे विल बी परपेंडिक्युलर टू इच अदर. हे एकमेकांना परपेंडिक्युलर इथे दिसत आहे. थंब इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ मोशन. थंब काय दाखवतो? डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर, डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ कंडक्टर. इंडेक्स फिंगर म्हणजे हा फिंगर, इंडेक्स फिंगर डिनोट्स डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. या डायरेक्शनमध्ये काय असणार? मॅग्नेटिक फील्ड. आणि मिडल फिंगर काय दाखवणार आहे? अगेन डायरेक्शन ऑफ इंड्यूस करंट, इंड्यूस करंटची डायरेक्शन हा दाखवणार आहे. इथे सुद्धा तुम्ही त्याच पद्धतीने लक्षात ठेवू शकता. आपण लेफ्ट हँड रूलमध्ये काय बघत होतो? लेफ्ट हँड रूलमध्ये आपण काय म्हणत होतो? आपण याच पद्धतीने लेफ्ट हँडचे तिन्ही फिंगर स्ट्रेच करायचो. त्यानंतर फर्स्ट फिंगर फोर्स दाखवतो, फर्स्ट फिंगर आपण फोर्ससाठी यूज करतो, सेकंड फिंगर आपण मॅग्नेटिक फील्डसाठी, थर्ड फिंगर आपण करंटसाठी यूज करतो. म्हणजे थंब, त्यानंतर दिस इज इंडेक्स फिंगर, दिस इज मिडल फिंगर. आपण या दोघांच्या यूज करून फोर्स फाईंड करत होतो. त्यावेळेस आपण असं सिक्वेन्स लक्षात ठेवला, FBI फोर्स जो होतो याची डायरेक्शन मला फाईंड करायची, मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन मला माहिती आहे आणि करंटची सुद्धा डायरेक्शन मला माहिती आहे. दिस इज फॉर लेफ्ट हँड रूल. राईट हँड रूलमध्ये सुद्धा बघा, हा जो फिंगर आहे इंडेक्स फिंगर मॅग्नेटिक फील्डच दाखवतोय, ठीक आहे. मिडल फिंगर करंटच दाखवतो, बट दिस इज इंड्युस्ड करंट. हा कोणता करंट आहे? इंड्युस्ड करंट आहे. आणि त्यानंतर थंब जो आहे, थंब सुद्धा आपल्याला मोशन दाखवतो, किंवा आपण याला फोर्स सुद्धा बोलू शकतो, किंवा ठीक आहे आपण रूलच्या अकॉर्डिंग याला मोशन बोलूया, किंवा याला फोर्स जरी बोललं तरी चालणार. म्हणजे थोडक्यात तुम्हाला हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. लेफ्ट हँड रूलमध्ये आपण फोर्सची डायरेक्शन फाईंड करत होतो, राईट हँड रूलमध्ये आपण करंटची डायरेक्शन फाईंड करतो. करंट हा इंड्युस्ड करंट आहे, तिथे इंड्यूस झालेला करंट आहे. सो या करंटची डायरेक्शन आपण राईट हँड रूलचा यूज करून फाईंड करतोय. समजला दोघांमध्ये असणारा फरक काय आहे? सो नेहमी लक्षात ठेवा, राईट हँड रूल जो असेल यामध्ये थंब नेहमी मोशन ऑफ कंडक्टर दाखवतो, त्यानंतर जो इंडेक्स फिंगर असतो तो मॅग्नेटिक फील्डचे डायरेक्शन दाखवतो, मिडल फिंगरचा यूज करून आपण इंड्यूस करंट फाईंड करतो, आणि लेफ्ट हँड रूलमध्ये आपण थंबचा यूज करून फोर्स फाईंड करत आहोत. सो दिस इज Fleming's right hand rule. Stretch thumb, index finger and middle finger of right hand such a way that they will be perpendicular to each other. Thumb indicates direction of motion of conductor. Thumb indicates direction of motion of conductor. Index finger is in the direction of magnetic field and middle finger shows the direction of induced current. Fleming's right hand rule बघण्याआधी Flemingचा लेफ्ट हँड रूल सुद्धा समजून घ्या. त्या रूलच्या रेफरन्सने तुम्हाला हा रूल समजणं सोपं जाणार आहे. आपण FBI असा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा लेफ्ट हँड रूलमध्ये. इथे सुद्धा तुम्ही सिमिलर सिक्वेन्स लक्षात ठेवू शकता. फोर्स, मोशन आपण इक्विव्हॅलंट कन्सिडर करू शकतो, किंवा तसं वाटत असेल तिथे मोशन वर्ड लक्षात ठेवा, मोशन B&I. यामध्ये आपण करंट, दिस इज इंड्युस्ड करंट, आणि हा फ्लो होणारा करंट आहे. हा डिफरन्स तुम्हाला लक्षात घ्यायचा आहे. समजला राईट हँड रूल काय आहे? तर राईट हँड रूलचा यूज आपण कुठे करणार? जनरेटरमध्ये जो करंट असणार आहे, इंड्यूस होणार आहे, त्याची डायरेक्शन फाईंड करण्यासाठी आपण राईट हँड रूलचा यूज करणार आहोत. ओके, लेफ्ट हँड रूल, राईट हँड रूल दोघांमध्ये असणार फरक माहिती पाहिजे. कोणता फिंगर काय रिप्रेझेंट करतोय? लेफ्ट हँड रूल फोर्स फोर्सची डायरेक्शन फाईंड करण्यासाठी यूज करायचो. राईट हँड रूल आपण इंड्यूस करंटची डायरेक्शन फाईंड करण्यासाठी यूज करत आहोत. आणि ते या व्यतिरिक्त आपण अजून एक बघितला, राईट हँड थंब रूल. राईट हँड थंब रूलमध्ये फक्त दोनच फॅक्टर्स आहे, एक आहे करंट, एक आहे मॅग्नेटिक फील्ड. करंटच्या डायरेक्शनमध्ये थंबला पॉईंट करा. हे जे कर्ल फिंगर ज्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होणार आहे दॅट विल बी डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. हा होता राईट हँड थंब रूल. ठीक आहे, हे तिन्ही रूल तुम्हाला माहिती पाहिजे.